गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? तर पहा, आत्तापर्यंत आपण ज्या परीक्षेची आतुरतेने प्रतीक्षा केली आहे अशी MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी ही एक्झाम डिक्लेअर झालेली आहे आणि याचे ऑनलाईन फॉर्म भरायला सुद्धा चालू झालेले आहेत. पहा, बरेच मुलं या परीक्षांना टार्गेट करून वर्षभर अभ्यास करत असतात. पहा, तर काही मुलं ही नवीनच स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलेली असतात आणि ते MPSCच्या या परीक्षांना टार्गेट करून या ठिकाणी अभ्यासाला लागलेली असतात. पहा, तर आत्तापर्यंत काय होतं मित्रांनो, म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे गेल्या वर्षीच तर आयोगाने काय केलं होतं की MPSC थ्रू घेतली जाणारी ग्रुप बी आणि ग्रुप सी ही एक्झाम एकत्र घेतली होती, कंबाईन घेतली होती. फक्त गॅझेटेड सोडली तर नॉन गॅझेटेड असणाऱ्या या दोन्ही परीक्षा आयोगाने काय केल्या होत्या तर एकत्र घेतल्या होत्या. पहा, पण यावेळेस पुन्हा आयोगाने काय केलेलं आहे की ग्रुप बी ची एक्झाम वेगळी घेतलेली आहे आणि ग्रुप सी ची एक्झाम वेगळी घेतली आहे. यामुळे आपला फायदा हा होणार आहे मित्रांनो. एक्झाम तर आपल्याला दोन्हीही देता येणार आहेत, परंतु अगोदर आपली ग्रुप बी ची एक्झाम होईल आणि नंतर आपली ग्रुप सी ची एक्झाम होईल. अभ्यासामध्ये थोडीशी काठिण्यपाती कमी जास्त असेल, बाकी सिलेबस सेम आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षा आपण एकाच टार्गेटमध्ये कंप्लीट करू शकतो. पहा, दोन्ही परीक्षांचा प्रिलियमचा सिलेबस सेम टू सेम आहे. पहा, फक्त प्रश्नांची काठिण्यपाती थोडीशी अवघड आणि थोडीशी सोपी असा थोडाफार या ठिकाणी बदल असू शकतो. पहा, तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेमका या परीक्षांचा सिलेबस काय आहे आणि टू द पॉइंट तुम्हाला कोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे आणि आज 17 ऑक्टोबर पासून ते जवळपास एक परीक्षा आहे आपली 5 जानेवारीला आणि दुसरी 15-17 जानेवारी. तर इथून पुढे ऑक्टोबर ते जानेवारी आपल्याजवळ एक 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी आहे मित्रांनो. तर आपल्याला आपला अभ्यास आतापर्यंत झालेलाच आहे, पण आता आपल्याला त्या सिलेबसला तयार केलेल्या अभ्यासाला परिपक्व करायचं आहे. तर आज मी तुम्हाला कंप्लीट या परीक्षांचा सिलेबस काय आहे आणि टू द पॉइंट अभ्यास तुम्हाला कोणता करायचा आहे हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. पहा, तर सुरुवातीला मी ही परीक्षा कधी आहे आणि फॉर्म कधी भरायचे हे सांगणार आहे. पहा, तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल जाहिरात क्रमांक 48. तर ही ग्रुप बी ची परीक्षा आहे. आता ग्रुप बी मध्ये काय येतात पहा, सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब क्लास 2 चं पद आहे. ते म्हणजे नॉन गॅझेटेड मधलं सगळ्यात चांगलं पद हे. त्यानंतर राज्य कर निरीक्षक STI हे दुसरं पद आहे आणि तिसरं आहे पोलीस उपनिरीक्षक ज्याला आपण PSI म्हणतो. तर या पदासाठी तुम्हाला वेगळी अशी ओरल आणि फिजिकल टेस्ट या पोलीस उपनिरीक्षक किंवा PSI या पदासाठी लागणार आहे. पहा, आणि वयाची मर्यादा सुद्धा या पदासाठी थोडीशी आपल्याला कमी दिलेली आहे, परंतु ही जी 2 पदं आहेत यांच्यासाठी आपल्याला वयोमर्यादा पण जास्त आहे आणि प्रिलियम आणि मेन्स या 2च एक्झाम होणार आहेत. पहा, तर जागा पहा, पहिल्या पोस्टच्या जागा आहेत 55, दुसऱ्या पोस्टच्या आहेत 209 आणि PSIच्या जागा आहेत पहा 216. अशा टोटल 480 जागांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. जर या परीक्षेची पात्रता पाहिली मित्रांनो, जर पात्रता पाहिली पहा, तर कोणताही पदवीधर, कोणत्याही शाखेतून असणारा पदवीधर या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतो. पहा, फक्त तुमचं ग्रॅज्युएट असणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर तिन्ही पदासाठी या ठिकाणी
शैक्षणिक पात्रता केवळ पदवीधर आहे पहा. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे दिलेला आहे वयाची अट. इथे PSI जे पद आहे त्याच्यासाठी उंची दिलेली आहे. पुरुषांची 165 सेंटीमीटर, महिलांची उंची आहे 157 सेंटीमीटर. त्यानंतर वयाची अट 1 फेब्रुवारी 2025 रोजी. आता 18 ते 38 पहिल्या 2 पदांसाठी जसं तुम्हाला सांगितलं होतं तसं 18 पासून 38 वर्षापर्यंत हे झालं ओपनसाठी. पण तुम्ही जर मागासवर्गीय मध्ये असताल तर पुन्हा 5 वर्ष सूट, म्हणजे जवळपास 43 वर्षापर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येतो पहा. तर तुमचं वय गृहीत धरलं जाणार आहे 1 फेब्रुवारी 2025 रोजीपर्यंत. तिसऱ्या पदासाठी मात्र 19 ते 31 वर्षापर्यंतच वयोमर्यादा आहे. आणि जर मागासवर्गीय असताल तर त्याचे तुम्हाला 5 वर्ष प्लस म्हणजे 36 वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता पहा. नोकरीचं ठिकाण आहे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला फीस वगैरे दिलेली आहे, ते काही महत्त्वाचं नाही आहे पहा. तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या ठिकाणी 4 नोव्हेंबर 2024 पहा मित्रांनो. लास्ट तारीख आहे 4 नोव्हेंबर 2024, म्हणजे इथून पुढे जवळपास तुम्हाला 20 ते 22 दिवस शिल्लक आहेत. पण काही मुलं काय करतात की खूप जास्त दिवस आहेत म्हणून या गोष्टीला इग्नोर करतात, पण तसं करायचं नाही. कारण सगळेच मुलं काय करतात, अभ्यासाच्या ओघामध्ये फॉर्म भरायचा विसरून जातात आणि शेवटी मग सगळेच गर्दी करतात. मग वेबसाईट उगीच हँग होणं, मग हे होणं ते होणं, हे प्रकार चालतात. मग आपलं डोकं सुद्धा त्यामध्ये हँग होतं. त्याच्यासाठी काय करायचं की मधल्या कालावधीमध्ये लवकर फॉर्म भरून टाकायचा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कुठलीही अडचण येणार नाही पहा. तर आपली पूर्व परीक्षा होणार आहे या ठिकाणी 5 जानेवारी 2025 रोजी पहा. टार्गेट लिहून ठेवा तुम्हाला किती दिवस आहेत, कसा अभ्यास करायचा आहे. थोडेफार चेंजेस जर झाले तर यामध्ये होऊ शकतात, पण तुम्हाला इथून पुढचे किती दिवस आहेत आणि त्यानुसार तुम्हाला सिलेबसचं नियोजन काय करायचंय याच्यासाठी तुम्हाला ही टार्गेट डेट तुमच्या अभ्यासाच्या ठिकाणी लिहूनच ठेवायची आहे पहा. बाकी हे झालं ग्रुप बी चं पहा. त्यानंतर पहा मित्रांनो ग्रुप सी, याच्यामध्ये तुम्हाला पदसंख्या जास्त आहे पहा. एकूण 1333 जागांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. जे नवीन फ्रेशर अभ्यासाला लागलेले आहेत किंवा जे 2 ते 3 वर्षापासून तयारी करत आहेत अशा मुलांना ही स्वर्ण संधी आहे पहा. तुम्ही चांगल्या प्रकारे चांगल्या मार्कांनी ही एक्झाम क्रॅक करू शकता. पहा पुढे आपल्याला काय दिलेलं आहे, याच्यामध्ये पदांची नावं दिलेली आहेत पहा. याच्यामध्ये उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, त्याच्यानंतर टंकलेखक. याच्यामध्ये मला वाटते टंकलेखक जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी टंकलेखन, इंग्रजी टंकलेखन हे कंपल्सरी आहे पहा खाली. तर हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचंय. तुम्ही कशामध्ये बसता कशामध्ये बसत नाहीत, तर या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत. तरी सुद्धा मी GR डिटेल्समध्ये वाचला होता पहा. जे काही याच्यातून फॉर्म भरणारे मुलं आहेत काही राखीव जागांमधून, तर त्यांच्यासाठी ही जी अट आहे ही शिथिल आहे. म्हणजे तुम्ही जॉईन झाल्यानंतर सुद्धा 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये हे टंकलेखन करू शकता आणि पुन्हा सादर करू शकता पहा. म्हणजे सुरुवातीलाच असायला पाहिजे असं काहीच नाही. आता जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जाल तेव्हा तुमच्या या गोष्टी लक्षातच येणार आहेत की तुम्ही कोणत्या पदामध्ये बसणार आहेत आणि कोणत्या पदामध्ये बसणार नाहीत. आलं लक्षात? त्याच्यासाठी एकदा पूर्ण GR वाचून घेणं आवश्यक आहे पहा. त्याच्यानंतर आपल्याला वयाची अट या ठिकाणी दिलेली आहे 1 फेब्रुवारी
2025 पर्यंत सेम आहे वयाची अट. जी अट आपल्याला ग्रुप बी ला होती तीच अट आपल्याला सेम ग्रुप सी ला दिलेली आहे. आणि त्यामध्ये मागासवर्गीयांसाठी वयाची शिथिलता 5 वर्ष म्हणजे 43 वर्षापर्यंत दिलेली आहे. पहा, याच्यामध्ये बाकीचं महत्त्वाचं काहीच नाही. एक एक्झाम डेट लक्षात ठेवा. ऑनलाईन अर्ज करण्याची डेट सेम आहे दोन्ही परीक्षांची 4 नोव्हेंबर 2024. सांगितल्याप्रमाणे तोपर्यंत तुम्हाला थांबायचं नाही. याची परीक्षा ग्रुप सी ची 2 फेब्रुवारी आणि ती 5 फेब्रुवारी 2-3 दिवसामध्येच दोन्ही परीक्षा होणार आहेत. पहा, त्याच्यामुळे ही सुद्धा डेट तुम्हाला दोन्ही डेट एकच आहेत पण दोन्ही डेट समोर ठेवून अभ्यास सेम आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षांच्या दृष्टीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पहा, ही झाली जाहिरात. ही तुम्हाला माहीतच होती. मग तुम्ही म्हणताल मॅडम ही का सांगितली? पहा, तर बरेच जण नवीन असतात, फ्रेशर्स असतात, त्यांना या गोष्टी माहीत नसतात. त्याच्यासाठी या बेसिक गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला पहिल्या सुरुवातीच्या 10 मिनिटांमध्ये सांगितलेल्या आहेत. तर पहा, यूट्यूबवरती मी बरेचसे व्हिडिओ पाहिले पण त्यामध्ये या परीक्षांचा डीपली सिलेबस हा सांगितला गेलेला नव्हता. टू द पॉइंट सिलेबस हा मुलांना कळालेला नव्हता. आता काही जी जुनी मुलं असतात त्यांना हा सिलेबस माहीतच असतो, पण जी काही नवीन अभ्यास करणारी मुलं आहेत त्यांना हा सिलेबस समजावा म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे. पहा, तर चला पुढे पाहूयात आपण. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ग्रुप बी साठी दिलेला सिलेबस आहे. तसं तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोन्ही परीक्षांचा सिलेबस हा सेम आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी एकाच दगडात 2 पक्षी मारण्याची संधी आहे. पहा, तर या ठिकाणी पहा, प्रिलिम्सची जी परीक्षा आहे ही दोन्हीही परीक्षेसाठी एकूण 100 गुणांची परीक्षा आहे. पहा, म्हणजे या ठिकाणी मार्क्स सुद्धा 100 असतील तुम्हाला आणि क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी 100च असतील. पहा, तर हे 100 प्रश्न आणि 100 गुण. माध्यम तुम्हाला याचं मराठी किंवा इंग्रजी असेल. बाकी प्रश्नांचा दर्जा हा तुम्हाला माहीतच आहे. तर 100 प्रश्न हे दिलेल्या खाली एकूण विषयामध्ये तुमचे डिवाइड केलेले असणार आहेत. पहा, तर पहा मित्रांनो, 100 प्रश्नासाठी तुम्हाला या ठिकाणी 1 तास वेळ दिलेला असतो. म्हणजे ही जी प्रिलिम्सची परीक्षा आहे ग्रुप बी आणि सी, इथे तुम्हाला फक्त तुमच्या अभ्यासाचीच डेफनेस महत्त्वाची नाही, तर इथे तुमचं वेळेचं नियोजन हे अचूक आणि काटेकोर महत्त्वाचं आहे. पहा, आतापर्यंतच्या माझ्या अनुभवानुसार खूप विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असतो. पहा, अभ्यास त्यांचा 99% झालेला असतो, परंतु त्यांना वेळेचं अचूक नियोजन त्या ठिकाणी जमत नाही. पहा, कारण या कंबाईनच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विषय खूप जास्त आहेत आणि वेळ एकाच तासाचा आहे आणि या एकाच तासामध्ये तुम्हाला सर्वच विषयाच्या प्रश्नांना समान न्याय देऊन चालायचे आहे, तरच तुमची प्रिलिम्स पास होऊ शकते. पहा, त्यामुळे एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे, वेळेचं नियोजन तुम्हाला काटेकोरपणे करायचं आहे. तर त्यासाठी काय करायचंय मित्रांनो, प्रत्येकाचा एखादा ना एखादा हँड विषय असतो. पहा, हँड विषय म्हणजे कोणाचं मराठी व्याकरण अगदी तोंडपाठ असतं. पहा, तर कोणाचं जीके खूप चांगलं असतं. पहा, 1 मिनिट हा. तर पहा काय सांगत होते मित्रांनो मी की कोणाचा मराठी विषय चांगला असतो तो कोणाला जीके अगदी तोंडपाठ असतं. पहा, कोणाला या ठिकाणी सामान्य विज्ञान चांगल्या प्रकारे जमतं तर कोणाला चालू घडामोडी जमतात. आता पेपर जर एकत्र आला तर तुम्हाला याचं डिवायडेशन करणं शक्य नाही, तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता हा जो विषय आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हा सुरुवातीला घ्यायचा
नाहीये, कारण गणित बुद्धिमत्तेमध्ये कसलाही सोडवणारा तरबेज असला तरी काही काही प्रश्न असे असतात त्यांचे 2-2 मिनिट 3-3 मिनिट खाल्ल्याशिवाय तुम्हाला सोडत नाहीत. त्यामुळं 3 मिनिटामध्ये इतर विषयाचे तुमचे ज्या ठिकाणी 5 ते 6 क्वेश्चन सोडून होतात पहा, त्या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्तेच्या एकाच मार्कासाठी तुमचा तेवढा वेळ जातो. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय की गणित आणि बुद्धिमत्ता हे शक्यतः शेवटी राहिलेल्या वेळेनुसार म्हणजे तेवढा वेळ राखून ठेवूनच तुम्हाला ते सोडवायचे आहेत पहा. तर चला आपण वळूयात विषयाकडे. पहा, या ठिकाणी तुम्हाला एकूण 8 विषय आहेत आणि 100 प्रश्न आहेत पहा. तर 100 प्रश्नानुसार तुम्हाला या 8 विषयांचं विभाजन केलेलं असेल. असू शकतं एखाद्या विषयावर 1-2 प्रश्न जास्तीही विचारले जाऊ शकतात. कधी कधी जीके वरती जास्तही भर दिलेला असू शकतो पहा. तर या ठिकाणी पहिला विषय आहे तुमचा इतिहास. तर इतिहासामध्ये तुम्हाला आधुनिक भारताचा आणि त्यातल्या त्यात विशेष महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासायचा आहे पहा. आता इतिहासाची तयारी करताना माझा अनुभव सांगते. बाजारामध्ये भरपूर पुस्तकं असतात, यूट्यूबवरती भरपूर जणांचे व्हिडिओ असतात, पण इतिहास हा विषयच असा आहे इकडून वाचला की इकडून निसटून जातो पहा. त्याच्यासाठी एक काम करा, स्वतःच्या शॉर्ट नोट्स पॉइंट अनुसार थोड्या थोड्या बनवत चला, म्हणजे त्या तुम्हाला कामी येतील पहा. आणि बाकी तुम्हाला सांगायची गरज नाहीये. आजकाल प्रश्न हा पाठांतरावरती नाही तर त्या कन्सेप्टवरती आहे पहा. तुम्हाला त्या घटनेचं डीपली नॉलेज किती आहे याच्यावरती प्रश्न पडत आहे. त्यामुळे अभ्यास करताना तुम्हाला वरवरचा अभ्यास न करता डीपली ती संकल्पना समजून घेऊनच अभ्यास करायचा आहे पहा. सध्या इसवी सन वरती वगैरे असे जास्त प्रश्न पडत नाहीत पहा. तर त्यानंतर आपला दुसरा विषय आहे पहा या ठिकाणी भूगोल. भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या आणि उद्योगधंदे. तुम्हाला माहीतच आहे भूगोलामध्ये काय काय येतं. त्यामुळे या सर्व गोष्टींची तयारी तुम्हाला या ठिकाणी करायची आहे पहा. भूगोल झाल्याच्या नंतर या ठिकाणी अर्थव्यवस्था आहे. STIला विक्री कर निरीक्षकला अर्थशास्त्र या विषयावरती मेन्सला जास्तीत जास्त भर दिला जातो पहा. प्रिलियम्सचे जशास तसे ऑल सब्जेक्ट तुम्हाला मेन्सच्या पेपर 1ला एका पेपरला तुम्हाला जशास तसे विषय आहेत. मेन्सचं काही मी तुम्हाला आत्ताच सांगणार नाही. मेन्सला या ठिकाणी तुम्हाला 200 मार्काचे 2 पेपर असतात. थोडक्यात सांगते पहा, 400 मार्काची तुमची मेन्स असते. त्यामध्ये पहिल्या पेपरला 100 प्रश्न, एका प्रश्नाला 2 मार्क अशी तुमची 200 मार्काची मराठी आणि इंग्रजी या विषयाचा सेपरेट एक पेपर असतो पहा. आणि पेपर 2 जो असतो त्यापैकी एक पेपर जो असतो तो सुद्धा 100 प्रश्न आणि 200 मार्क कंप्लीट. जे विषय तुम्हाला प्रिलियमला होते तेच विषय अगदी जशास तसे मेन्सच्या तुम्हाला पेपर 2ला येतात पहा. त्यामुळे इथे जी तयारी करणार आहेत हीच तयारी तुम्हाला तिथे सुद्धा कामी येणार आहे पहा. तर या ठिकाणी आपलं चालू होतं अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था याच्यामध्ये थोडंसं हार्ड आहे पहा, समजून घ्यायला अवघड जातं. ज्यांचं इकॉनॉमिक्स असेल त्यांना हा भाग चांगल्या प्रकारे लक्षात राहतो, बाकीच्यांना थोडासा अवघड जातो. तर तरी सुद्धा जे काही नवीन अभ्यास करणारे आहेत, जे की आत्ताच अभ्यासाला लागलेत आणि फर्स्ट ट्राय करायलेत किंवा ज्यांचा फर्स्ट ॲटम आहे त्यांनी होईल तेवढं हा विषय स्किप करा, कारण इथे स्पेशल पासिंग वगैरे असा काही विषय नाहीये. जेवढं होईल तेवढं करा, कारण या जर संकल्पना समजून घ्यायच्या असतील तर तुम्हाला तेवढा स्पेसिफिक वेळ त्या ठिकाणी द्यावाच लागतो पहा. तर इतर विषयाची तयारी तुम्ही फास्ट करून
तुमचं टार्गेट तुम्ही पूर्ण करू शकता पहा. पण STI जर तुमचं ध्येय असेल तर त्याच्यासाठी हा विषय स्किप करून चालणार नाहीये पहा. त्याच्यानंतर चालू घडामोडी पहा. 100 पैकी 75% मुलांचा रिझल्ट ज्या विषयामध्ये जातो तो विषय म्हणजे हा आहे पहा, चालू घडामोडी. बऱ्याच मुलांचं म्हणणं येतं परीक्षेहून आल्यानंतर GK खूप हार्ड होतं मॅडम, किंवा GK कुठलं टाकलं होतं काही कळालंच नाही, GKचे बरेच क्वेश्चन आमच्या लक्षात आले नाहीत किंवा जमलेच नाहीत. तर GK हा भागच असा आहे मित्रांनो, थेंबे थेंबे तळे साचे ही संकल्पना या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आहे. कुणीही वाघ आला आणि म्हटला मी 2 महिन्यामध्ये GKचा अभ्यास करतो तर तसं होणार नाही. जे म्हणत असतील ते फेकत असतील ते तुम्ही कॅच करू नका. पण तुम्हाला या प्रसंगी घाबरून जायचं नाही. रोजच्या ज्या काही तुम्हाला मासिक असतील किंवा न्यूजपेपर असतील, बातम्या असतील, याच्यामधून जे काही तुमचं रेग्युलरचं GKचं कलेक्शन आहे ते चालूच ठेवायचंय पहा. आणि बरेच प्रश्न GKचे असे असतात हे आपल्या पूर्वज्ञानावरती सुद्धा अवलंबून असतात. तर त्यामुळे तुम्हाला त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. पण इथून पुढे तुमच्या रिझल्टसाठी GK हा भाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे GKला रोजच्या तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला सेपरेट असा टाइम देऊन त्याची तयारी करायची आहे पहा. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे राज्यशास्त्र. राज्यशास्त्र हा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या ठिकाणी तुम्हाला काही घाबरण्याची गरज नाही पहा. सर्वच गोष्टी तुम्हाला राज्यशास्त्राच्या माहीत आहेत. पुन्हा सामान्य विज्ञान ज्यांचं सायन्स असेल, ज्यांचं नसेल त्यांना सुद्धा 10वी पर्यंत झालेलंच आहे पहा. भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र हँड विषय आहे आपला राज्यशास्त्र आणि सामान्य ज्ञान. त्यामुळे याच्यावरला एकही मार्क आपण जाऊ देता कामा नये पहा. त्याच्यानंतर आहे आपलं अंकगणित आणि त्यानंतर आहे आपली आवडती बुद्धिमत्ता. जहां सब लोग डूब जाते हैं वहां हमें तैरना है. और सिर्फ तैरना ही नाही आहे तर काय करायचे तुम्हाला, वेळेचं अचूक नियोजन करून एका तासामधले कमीत कमी गणित आणि बुद्धिमत्तेसाठी तुम्ही जर 20 मिनिट देऊ शकत असताल तरच तुमचा रिझल्ट या ठिकाणी येणं शक्य आहे. म्हणजे 40 मिनिटामध्ये राहिलेल्या सर्व विषयाचे क्वेश्चन्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत आणि राहिलेले जे 20 मिनिट आहेत ते तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता याच्यासाठी राखून ठेवायचे आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला पूर्ण सिलेबस या वर्षीचा 9 ऑक्टोबर 2024ला घोषित झालेला सांगितलेला आहे पहा. जर कुणाला स्क्रीनशॉट काढायचा असेल स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. तसं सगळ्यांना यूट्यूबवर गुगलवरती भेटणारच आहे पहा. पण एवढं डीपली कोणी सांगत नाही पहा. एकदा पाहून घ्या सिलेबस. जर स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढू शकता पहा. पण हा सिलेबस तुम्हाला समोर ठेवूनच अभ्यास करायचा आहे. उगाचच इकडे तिकडे इतरत्र कुठेही बरगळत जायचं नाही पहा. कारण आपल्या मराठी लोकांना बरगळत जाण्याची खूप सवय असते पहा. त्यामुळे आपलं रिझल्टचं प्रमाण या ठिकाणी थोडंसं कमी असतं. तर आपल्याला काय करायचंय, हा सिलेबस आपल्या डोळ्यासमोर ठेवून अगदी कमी कालावधीमध्ये टू द पॉइंट अभ्यास करून आपला रिझल्ट आपल्याला या ठिकाणी आणायचा आहे पहा. बाकी दिवाळीच्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. पण ही दिवाळी तुमच्यासाठी लढायची आहे आणि अभ्यास करायची आहे, हे विसरू नका. यावर्षी केलं तर नंतर सर्व दिवाळ्या तुमच्या दिवाळीसारख्या जाणार आहेत. नाहीतर मग इथून पुढच्या किती दिवाळी तुम्हाला अभ्यास करत बसावं लागेल हे सांगणं शक्य नाही. जागा चांगल्या आहेत, संधी चांगली आहे पहा. या संधीचा फायदा मित्रांनो तुम्हाला घ्यायचा आहे. सिलेबस वाईज सर्व टॉपिकचे व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तसेच ॲपवरती टाकत असते पहा. तुम्ही त्याच्यावरती जाऊन
वेळोवेळी ते व्हिडिओ पाहू शकता आणि काही अडचण असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. तर येणाऱ्या या दोन्ही परीक्षांसाठी सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. लागा तयारीला आता.